जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. काल आपण गुणोत्तर प्रमाण हा घटक पाहिला होता. आज आपण त्याच पद्धतीनं नाणी आणि नोटा या घटकावरचे प्रश्न अतिशय शॉर्टकट पद्धतीनं कसे सोडायचे हे पाहणार आहोत. आता आपल्याला माहित आहे की बेटा हा जो प्रकार आहे किंवा नाणी नोटा हा जो घटक आहे तो परीक्षेमध्ये आपल्याला बऱ्याचदा विचारला जातो. एखाद्या पिशवीमध्ये एकूण नाणी किती असतील, एकूण नोटा किती असतील, किंवा त्यामध्ये 50 पैशाचे नाणे किती, 1 रुपयाचे नाणे किती, एकूण नाणे किती, हे की नाही, अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारले जातात. तर त्यासाठी आपण काय करू, हा घटक उदाहरण घेण्या अगोदर आपण त्याच्या कन्सेप्ट पाहू. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर मात्र आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. ठीक आहे, चला पहा आता. नाणी नोटा याच्यामध्ये आपल्याला काही कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. जसे की पहिली कन्सेप्ट पहा, रुपयाचे रूपांतर. रुपयाचे रूपांतर पैशात करताना, पैशात करताना 100ने गुणावे. 100ने गुणावे. पहा आता, रुपयाचं रूपांतर पैशात करताना 100ने गुणावे. आता उदाहरणामध्ये पहा, पहिलं उदाहरण, 4 रुपये बरोबर डॅश 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 पैसे. आता पहा काय होईल. 4 रुपयाला आपल्याला पैशात करायचं म्हणजे आता काय करायचं, 4ला 100 न गुणा म्हणजे किती पैसे होणार, 400 पैसे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण जर पाहिलं, 121 रुपये बरोबर डॅश डॅश पैसे. मग काय करा, 121 रुपयाला पैशात करायचं आहे, त्याला किती गुणा, 100 न गुणा. 121च्या समोर 2 शून्य वाढतील म्हणजे 12,100 पैसे. ठीक आहे. तिसरं जर उदाहरण आपण पाहिलं, 29.4 रुपये बरोबर डॅश डॅश पैसे. ठीक आहे. आता पहा, 29.4 रुपयाला किती करायचं आहे पैशात, 100 न गुणा. 100 न गुणा. आता पहा, जर 10 न गुणलं तर 294 आणि आणखीन एक समोरचा एक शून्य वाढेल म्हणजे किती होणार, 29.4 रुपये म्हणजे 2,940 पैसे. आता हे झालं कशाचं रूपांतर, रुपयाचं रूपांतर पैशात. पण आता दुसरा मुद्दा, पैशाचे रूपांतर. पैशाचे रूपांतर रुपयात करताना. रुपयात करताना बेटा आता 100ने भागावे. करताना 100ने भागावे. आता याचं एक उदाहरण पहा. उदाहरणामध्ये 17,000 पैसे. 17,000 पैसे बरोबर डॅश डॅश रुपये. ठीक आहे. मग काय होईल, 17,000 पैसे भागिले 100. 17,000 पैसे म्हणजे किती रुपये, तर 17,000ला किती भाग द्यायचा, 100ने. पहा, 100 सोबत 2 शून्य कॅन्सल म्हणजे 17,000 पैसे म्हणजे बेटा किती रुपये, 170 रुपये. त्यानंतर दुसरं जर उदाहरण पाहायचं झालं, हे उदाहरण नंबर 1. उदाहरण दुसरं पहा, 2,000 किंवा 290 पैसे. 290 पैसे बरोबर किती रुपये असं जर विचारलं तर 290ला कितीने भाग द्यायचा आहे, 100ने. शून्य शून्य कॅन्सल, 29ला जर 10 भागलं बेटा तर 2.9 रुपये होतील. ठीक आहे. तर या पद्धतीनं रुपयाचं रूपांतर पैशात करताना 100ने गुणावे आणि पैशाचे रूपांतर रुपयात करताना कितीने भागावे, 100ने भागावे. ठीक आहे. आता या कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण आता या प्रकारामध्ये जाऊ. प्रश्न पहिला पहा. प्रश्न पहिला काय म्हणतो, तर 1,000 रुपयाच्या 15 नोटा अधिक 100 रुपयाच्या 24 नोटा अधिक 50 रुपयाच्या 6 नोटा अधिक 10 रुपयाच्या 7 नोटा बरोबर किती. थोडक्यात हे विवरण आहे पहा. आता 1,000 रुपयाच्या किती नोटा बेटा, 15. 1,000 रुपयाच्या 15 नोटा म्हणजे किती होणार, 15,000. त्यानंतर 100 रुपयाच्या 24 नोटा म्हणजे किती होणार, 2400. त्यानंतर 50 रुपयाच्या
किती आहेत पहा 6 नोटा. 50 रुपयाच्या 6 नोटा म्हणजे 5 30 आणि समोरचा एक शून्य. आणि त्यानंतर बेटा 10 रुपयाच्या 7 नोटा म्हणजे किती होणार 70. थोडक्यात हे विवरण आहे है ना. बघा नोटांचा प्रकार, नोटांची संख्या 1000च्या 15 15,000, 100च्या 24 2400, 50च्या 6 नोटा 300 आणि 10 रुपयाच्या 7 नोटा 70. पाहता ही बेरीज किती होईल 0 7 4 आणि 3 7 5 आणि 2 7 आणि हा 1 म्हणजे 17,770. 17,770 आपण जर पर्याय पाहिला तर तो पर्याय नंबर 2 आहे. ठीक आहे. आता त्यानंतर पहा दुसरा प्रश्न नाणी आणि नोटांवर. प्रश्न क्रमांक 2. आता या ठिकाणी काय विचारलं पहा. आपल्या या ठिकाणी सांगितलं की 10 पैसे 20 पैसे व 25 पैशाची समान नाणी घेतल्यास 22 रुपयामध्ये प्रत्येक प्रकारची नाणी किती असतील. आता पहा आपल्याकडे एकूण रक्कम किती आहे 22 आणि या 22 रुपयामध्ये 10 पैशाचे नाणे आहेत, 20 पैशाचे नाणे आहेत आणि 25 पैशाचे नाणे आहेत आणि तेही कसे तर समान संख्येमध्ये. तर आपल्याला विचारलं प्रत्येक प्रकारचे नाणे किती असतील. आता आपण काय करू प्रत्येक प्रकारचे नाणे एक्स मानू. पहिल्यांदा प्रत्येक प्रकारचे नाणे बेटा किती माना एक्स. म्हणजे 10 पैशाचे नाणे पण एक्स असतील, 20 पैशाचे नाणे एक्स असतील आणि 25 पैशाचे नाणे पण एक्स असतील. मग सांगा 10 पैशाचे एक्स नाणे म्हणजे किती पैसे वाले 10 एक्स पैसे. त्यानंतर 20 पैशाचे एक्स नाणे म्हणजे 20 एक्स पैसे आणि प्लस 25 पैशाचे एक्स नाणे म्हणजे 25 एक्स पैसे बरोबर 22 रुपयाला पण कशामध्ये करा पैशात करा. ठीक आहे. हे जर पैशात असतील त्या 22 रुपयाला पण पैशात करा. आता या सगळ्यांची बेरीज पहा किती होईल 10 आणि 20 30 40 50 55 एक्स किती होणार 55 एक्स बरोबर 2200. आता त्यानंतर एक्स बरोबर 2200 भागिले 55. 2200 भागिले किती करा 55. पहा आता 11 5 55 वर 11 दुनी 22 आणि समोरचे दोन शून्य. एक्स बरोबर किती तर 5 आणि समोरचा एक शून्य बेटा. म्हणजे प्रत्येक प्रकारचे नाणे त्याच्यामध्ये किती असले पाहिजे तर 40 असले पाहिजे. ठीक आहे. आता पहा हेच उदाहरण डायरेक्ट शॉर्टकट न कसं सोडायचं म्हणजे एक्सचा वापर न करता. पहा आता आपल्याला काय सांगितलं 10 पैसे 20 पैसे 25 पैशाचे समान नाणे घेतल्यास 22 रुपयामध्ये प्रत्येक प्रकारचे नाणे किती. मग बघा प्रत्येक प्रकारचे नाणे किती तर या 22 रुपया लक्षात करा पैशात म्हणजे 22 रुपये म्हणजे किती होणार 2200 पैसे. त्यानंतर छेदात लिहायचे 10 पैसे अधिक 20 पैसे अधिक 25 पैसे. ठीक आहे. वर किती होणार वर आहे 2200 आणि छेदामध्ये बेटा 30 40 50 आणि किती 55. चला त्यानंतर कॅन्सल करा. कॅन्सल केलं तर काय होईल तर 11 5 55 आणि वर 11 दुनी 22 आणि समोरचे दोन शून्य. आणि आता 200 ला जर 5 न तोललं तर 5 20 आणि एक शून्य. म्हणजे प्रत्येक प्रकारचे नाणे किती असायला पाहिजे तर 40 नाणे असायला पाहिजे. हे झालं समीकरणामध्ये आणि हे झालं शॉर्टकट मध्ये. ठीक आहे. चला पुढं प्रश्न क्रमांक 3 पाहू. आता प्रश्न तिसरा. प्रश्न क्रमांक 3 पहा. निनाद जवळ 35 रुपये आहेत. निनाद जवळ किती रुपये आहेत 35 रुपये आहेत. त्यामध्ये 25 पैसे 50 पैसे व 1 रुपयाची समान नाणी आहेत. त्याच्याकडे एकूण नाणे किती आहेत पहा. त्याच्याकडे एकूण नाणे किती. आता आपण काय करू पहा शॉर्टकटने की प्रत्येक प्रकारचे नाणे किती. त्याच्याकडे प्रत्येक प्रकारचे नाणे किती आहेत. आता मला सांगा की मागच्या उदाहरणासारखंच आपल्याला शॉर्टकटमध्ये काढायचं आहे. बघा निनादजवळ एकूण रक्कम किती आहे 35 रुपये. त्याच्यामध्ये 25 पैसे 50 पैसे आणि 1 रुपयाचे नाणे कसे आहेत समान संख्येमध्ये आहेत. आपल्याला विचारलं त्याच्याकडे एकूण नाणे किती. तर पहिल्यांदा बेटा आपण पाहू त्याच्याकडे प्रत्येक प्रकारचे नाणे किती आहेत. तर मग चला काय करायचं या 35 रुपया लक्षामध्ये करा पैशामध्ये म्हणजे 3500 पैसे. त्यानंतर हे 25 पैसे अधिक हे 50 पैसे. पण बेटा हे सगळे एकक पैशात असल्यामुळं या 1 रुपयाला मात्र आता पैशात लागेल म्हणजे किती पैसे घ्या 100 पैसे. ठीक आहे. आता वर असेल 3500 आणि छेदामध्ये 150 आणि हे 25 म्हणजे 175. आता 175 दुनी 350 आणि समोरचा एक शून्य. मग प्रत्येक प्रकारचे नाणे किती आहेत
20. पण आपल्याला बेटा इथं प्रत्येक प्रकारची नाणी नाही विचारलं, आपल्याला विचारलं एकूण नाणी किती असतील. आता पहा एकूण नाणी किती असतील, तर एकूण नाणे किती, प्रत्येक प्रकारचे नाणे किती आहेत 20, आणि असे नाण्यांचे प्रकार किती आहेत बेटा 3, म्हणजे 20 त्रिक 60. म्हणजे त्या ठिकाणी निनाद जवळ एकूण नाणे किती असायला पाहिजे, तर 60 नाणी असायला पाहिजे. पर्याय नंबर 1. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न चौथा पहा. चौथा प्रश्न, चला. 10 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात 10 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात नोटांवर 155 पासून ते 159 पर्यंत क्रमांक आहेत, तर पुडक्यामध्ये एकूण रक्कम किती. आपल्याला माहित आहे पुडके म्हणजे काय, आपण त्याला बंडल म्हणतो बेटा. आणि हे पुडकं कशाच्या नोटांचं आहे, 10 रुपयाच्या. आणि त्या नोटांवर अनुक्रमे क्रमांक कसे आहेत, 155 पासून ते 159 पर्यंत क्रमांक दिले आहेत. तर आपल्याला विचारलं बेटा त्या पुडक्यामध्ये एकूण रक्कम किती असेल. तर एक लक्षात ठेवा, पहिल्यांदा बघायचं पुडक्यामध्ये नोटा किती, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं आहे, नोटांची संख्या बघायची आहे. नोटांची संख्या जर माहित झाली तर पुडक्याची एकूण रक्कम आपल्याला काढता येईल. मग आता नोटांची संख्या कशी काढायची, तर अनुक्रमे त्या नोटांवर क्रमांक कसे आहेत, 155 पासून ते 159 पर्यंत. 159 मायनस 155 करा बेटा, आणि पासून असल्यामुळे पुन्हा काय करा, प्लस 1 करा. 159 मधून जर या ठिकाणी 155 गेले तर किती राहतील 4, आणि 4 अधिक 1 बरोबर किती 5. म्हणजे याचा अर्थ नोटांची संख्या किती आहे 5. मग त्या सर्वच्या सर्व नोटा कोणत्या प्रकारच्या आहेत, 10 रुपयाच्या. मग त्या पुडक्यामध्ये एकूण रक्कम किती विचारलं, मग त्या पुडक्यामध्ये एकूण रक्कम किती, तर 5 नोटा. नोटा किती आहेत 5, आणि प्रत्येक प्रकारची नोट ही 10 रुपयाची आहे. म्हणजे बेटा उत्तर किती द्यायला पाहिजे आपलं, 10 5 50 रुपये. ठीक आहे, 50 रुपये. पर्याय पहा बरं, पर्याय नंबर 3 किती असायला पाहिजे, 50 रुपये. त्यानंतर त्यानंतर पहा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न, चला. चलो पहा, 576 रुपयात 2 रुपयाच्या 8 नोटा. पाहता एकूण रक्कम किती सांगितली, तर 576. या 576 मध्ये 2 रुपयाच्या 8 नोटा, 10 रुपयाच्या 15 नोटा आहेत, आणि उरलेल्या सर्व नोटा बेटा 5 रुपयाच्या आहेत. तर आपल्याला विचारलं 5 रुपयाच्या नोटा किती. बघा रक्कम किती आहे 576, त्याच्यामध्ये 2 रुपयाच्या 8 नोटा, 10 रुपयाच्या 15 नोटा, आणि उरलेल्या सर्व नोटा कशाच्या आहेत, तर 5 रुपयाच्या आहेत. आपल्याला विचारलं 5 रुपयाच्या नोटांची संख्या किती. आपण पहिल्यांदा काय करू, या 576 मधून 2 रुपयाच्या 8 नोटा आणि 10 रुपयाच्या 15 नोटांपासून बनणारी रक्कम मायनस करू. मग उरलेली रक्कम जी असेल ती असेल 5 रुपयाच्या नोटांपासून बनलेली. मग त्यावरून आपल्याला 5 रुपयाच्या नोटांची संख्या काढता येईल. पहा काय करा, 576 मायनस 2 रुपयाच्या 8 नोटा प्लस 10 रुपयाच्या किती 15 नोटा. चला 576 मायनस 8 दुनी 16, आणि त्यानंतर 15 10 किती होणार 150. त्यानंतर 576 मायनस किती होणार 166. ठीक आहे 166. 576 मायनस 166 रुपये मायनस करा. मग आता किती होणार पहा, या ठिकाणी जर आपण मायनस केलं 576 मधून किती मायनस करा बेटा 166 मायनस करा. हा 0, 7 6 गेला 1, आणि त्याच्यानंतर 5 1 गेला 4, म्हणजे किती 410. आता हे 410 काय आहे, तर ही 410 जी रक्कम आहे ती कशापासून बनलेली आहे, तर ती टोटल रक्कम आता 5 रुपयाच्या नोटांपासून बनलेली आहे. आपल्याला विचारलं 5 रुपयाच्या नोटा किती, तर पहा आता 5 रुपयाच्या नोटा किती, तर सांगा किती रक्कम शिल्लक उरली. जेव्हा आपण 576 मधून 2 रुपयाच्या 8 नोटा म्हणजे 16 रुपये आणि 10 रुपयाच्या 15 नोटा म्हणजे 150 रुपये, म्हणजे असे आपण 166 रुपये जेव्हा मायनस केले तेव्हा आपल्याला रक्कम मिळाली 410. आता ही 410 जी रक्कम आहे ही टोटल रक्कम कशापासून बनलेली असेल, उरलेल्या 5च्या नोटापासून बनलेली असेल. पहा मग 85 40, एक उरला, आणि 5 दुनी 10. त्या ठिकाणी 5 रुपयाच्या नोटा किती असायला पाहिजे बेटा, त्या ठिकाणी 5च्या नोटा असायला पाहिजे 82. ठीक आहे 82 नोटा असायला पाहिजे. चला पुढं प्रश्न क्रमांक 6. आता 6वा प्रश्न पहा.
25 पैशाची 80 नाणी, 25 पैशाची 80 नाणी व 50 पैशाची 40 नाणी देऊन 2 रुपयाचे किती नाणे मिळतील? म्हणजे पहा, आपल्याला 25 पैशाचे 80 नाणे आणि 50 पैशाचे 40 नाणे द्यायचे आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला 2 रुपयाचे नाणे घ्यायचे, तर 2 रुपयाचे नाणे किती मिळतील? पहा बेटा, काय करायचं, तर आपण द्यायलो काय, 25 पैशाचे 80 नाणे प्लस है ना, आणि 50 पैशाचे किती नाणे, 40 नाणे. ठीक आहे, पहा 25 पैशाचे 80 प्लस 50 पैशाचे 40 आणि मोबदल्यात काय केलो, 2 रुपयाचे नाणे. मग हे 25 पैसे आणि 50 पैसे जर पैशात असेल तर या 2 रुपयाला पण कशामध्ये लिहा, पैशात लिहा. मग 2 रुपये म्हणजे 200 पैसे. पहा आता, 25 8 200 आणि समोरचा एक 0 प्लस 5 20 आणि समोरचे 2 0 आणि छेदामध्ये किती असेल बेटा, 200. ठीक आहे, त्यानंतर चला वरची बेरीज करा. 2000 अधिक 2000 बरोबर किती होणार, 4000 आणि छेदामध्ये आहे 200. 2 2 शून्य बेटा कॅन्सल होतील आणि बे दोन्ही 4 आणि समोरचा एक 0. म्हणजे 2 रुपयाचे किती नाणे यायला पाहिजे, तर पर्याय नंबर 2 किती यायला पाहिजे, 20. ठीक आहे, चला पुढं. चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक ज्याला आपण 7 म्हणू. ठीक आहे, प्रश्न 7वा आहे. प्रश्न 7वा काय म्हणतो पहा. 7वा प्रश्न पहा. एका डब्यात 70 रुपये आहेत. किती आहेत, 70. एका डब्यामध्ये 70 रुपये आहेत. ठीक आहे, आणि त्यामध्ये 25 पैशाचे 72 नाणे आहेत आणि उरलेले नाणे 50 पैशाची आहेत. तर डब्यामध्ये एकूण नाणे किती? आता डब्यामध्ये एकूण नाणे विचारले. पहा, डब्यामध्ये एकूण किती रुपये आहेत, 70 रुपये आहेत आणि त्याच्यामध्ये 25 पैशाचे नाणे किती सांगितले, 72 आणि उरलेले नाणे कशाचे आहेत, तर 50 पैशाचे नाणे आहेत. तर डब्यामध्ये एकूण नाणे किती? पहा, डब्यामध्ये काय विचारलं, एकूण नाणे किती. मग ठीक आहे, चला 25 पैशाचे किती नाणे आहेत, 72. 25 पैशाचे 72 नाणे आहेत. आता आपण बघू 50 पैशाचे किती नाणे आहेत आणि ते त्याच्यामध्ये काय करून टाकू, ऍड करून टाकू. तर पहा मग काय करायचं, पहिल्यांदा बघू 25 पैशाचे 72 नाणे म्हणजे किती रुपये. तर 25 पैशाचे किती नाणे, 72 नाणे. 25 पैशाचे 72 नाणे भागिले काय करा, 100. का, त्याला रुपयात करायचं आहे. 25 एक 25, 25 चौक 100, पुन्हा इथं 4 एक 4 आणि 4 8 32, म्हणजे किती बेटा, 18 रुपये. म्हणजे त्या डब्यामध्ये 70 रुपये आहेत आणि त्यामध्ये 25 पैशाचे 72 नाणे आहेत, म्हणजे किती आहेत, तर 18 रुपये. आता काय करा, शिल्लक रक्कम बघा. आता शिल्लक म्हणजे काय, तर 70 रुपयामधून हे 18 रुपये काय करा, मायनस करा. ठीक आहे, 70 मधून जर 18 गेले तर किती राहतील, पहा बरं, 70 मधून 18 गेले किती राहतात, 10 तून 8 गेले 2, 6 तून 1 गेला 5, म्हणजे किती, 52 राहतील. ठीक आहे, 52 रुपये. मग आता पहा, आता ही 52 जी रक्कम आहे ती कशापासून बनली आहे, 50 पैशांच्या नाण्यापासून. आता 50 पैशाचे नाणे किती पाहू आपण, 50 पैशाचे नाणे किती, तर पहा रक्कम किती आहे, 52. ठीक आहे, 52 रुपये आहे आणि ती कशामध्ये आहे, रुपयात. त्याला गुणिले काय करा, पैशात करा, गुणिले 100 आणि पुन्हा छेदामध्ये किती घ्या, 50. म्हणजे 50 दुनी 100 आणि 52 दुनी 104. म्हणजे 50 पैशाचे नाणे किती मिळाले बेटा, 104 मिळाले. 50 पैशाची नाणे 104 इथं काय करा, प्लस करा. 72 म्हणजे 72 आणि 104 बरोबर त्याला पाहिजे 176. पर्याय नंबर 3. ठीक आहे, पर्याय नंबर 3. आता त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 8. प्रश्न कितवा, 8वा. चला पुढं. एका पिशवीत 50 पैसे, 25 पैसे व 10 पैसे यांचे संख्या प्रमाण 2 3 1 आहे आणि त्या पिशवीमध्ये एकूण 555 रुपये आहेत. तर पिशवीमध्ये 50 पैशाचे नाणे किती, पहा. आता पिशवीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे नाणे बेटा, 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैसे, आणि त्यांचं संख्या प्रमाण किती आहे, 2 3 1.
आणि त्या पिशवीमध्ये एकूण किती रुपये आहेत? 555 रुपये आहेत. तर आपल्याला विचारलं पिशवीमध्ये 50 पैशाचे नाणे किती. पहा मग आता काय करायचं, शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला. 50 पैशाचे नाणे कसे काढायचे पहा आता. 50 पैशाचे नाणे कसे काढायचे पहा. आता सांगा, एकूण रक्कम किती आहे? 555 रुपये है ना. एकूण रक्कम आहे 555 रुपये. त्याला पैशात करा म्हणजे समोर 2 शून्य वाढतील. कळलं का? 50 पैशाचे नाणे आपल्याला काढायचे आहेत. मग हे 555 म्हणजे किती पैसे? समोरचे 2 शून्य वाढले. आता सांगा, 50 पैशाच्या नाण्यांचं संख्या प्रमाण किती आहे? 2 आहे. 2 म्हणजे 50 दुनी 100. ठीक आहे. त्यानंतर 25 पैशाच्या नाण्यांचं संख्या प्रमाण किती आहे? 3 म्हणजे बेटा 25 त्रिक किती होणार? 75 प्लस आणि 10 पैशाच्या नाण्यांचं संख्या प्रमाण किती आहे? तर 1 म्हणजे 10 एक किती होणार? 10 आणि गुणिले विचारलं काय? 50 पैशाचे नाणे किती आहेत? 50 पैशाचे नाणे किती? 50 पैशांच्या नाण्यांचं संख्या प्रमाण किती आहे बेटा? 2. चला आता 55,500 आणि छेदामध्ये यांची बेरीज बघा. 100 अधिक 75 175 आणि 10 185. ठीक आहे, 185. आता या ठिकाणी गुणिले किती आहे? 2. पहा मग आता 185 त्रिक 555 होतात. किती होतात? 185 त्रिक 555 आणि समोरचे 2 शून्य आणि बेटा 300 दोन्ही किती होणार? तर 600. म्हणजे त्या पिशवीमध्ये एकूण 50 पैशाचे नाणे किती असायला पाहिजे? तर पहा पर्याय नंबर 4 दिसतो. किती? 600. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. नवा प्रश्न काय म्हणतो पहा. नवा प्रश्न 135 रुपयात पहा. किती रुपयामध्ये? 135 रुपयामध्ये काही 5 व काही 10 रुपयाच्या नोट आहेत. एकूण रक्कम किती आहे आपल्याकडे? 135. आणि बेटा त्या 135 मध्ये काही 5 रुपयाच्या आणि काही 10 रुपयाच्या नोटा आहेत. तर त्या रकमेत 5 रुपयाच्या नोटा किती असू शकतात? निश्चित संख्या सांगता येत नाही, किती असू शकतात. मग पहा पर्याय काय दिला? 27, 12, 8 आणि 15. आता आपल्याकडे एकूण किती रुपये आहेत पिशवीमध्ये किंवा एकूण रुपये किती आहेत? 135. आणि त्या 135 मध्ये फक्त 5 रुपयाच्या आणि 10 रुपयाच्याच नोटा आहेत. तर आपल्याला विचारलं त्या ठिकाणी 5 रुपयाच्या नोटा किती असू शकतील. ठीक आहे, आपण मानलं 5 रुपयाच्या नोटा किती आहेत? 5 रुपयाच्या नोटा किती आहेत? 27 आहेत असं आपण मानलं. मग बघा 5 7 35 ला 5 हातचे किती येणार? 3. 5 दुनी 10, 10 आणि 3 13. किती रुपये झाले? 135. मग इथं पहा, आपण जर 5 रुपयाच्या नोटा 27 मानल्या तर टोटल रक्कम 135 5 रुपयाच्याच नोटांपासून तयार झाली. मग 10च्या नोटा गेल्या कुठं? मग याचा अर्थ आपलं उत्तर होईल का? नाही. चला पुढं. आता 12. आता आपण असं मानू की त्या ठिकाणी 5 रुपयाच्या नोटा किती असू शकतात? तर आपण मानू की 5 रुपयाच्या नोटा 12 असू शकतात. 12 पंचे 60. मला सांगा 5 रुपयाच्या जर 12 नोटा तर रक्कम किती बनली? 60. मग 135 मधून बेटा ते 60 रुपये जर काढले तर किती उरतात? 65. किती उरतात? 13तून सॉरी या ठिकाणी 5 आणि 13तून जर 6 गेले तर किती उरणार? 7. किती उरले? 75. मग मला सांगा 135 मधून आपण 5 रुपयाच्या नोटा जर बाहेर केल्या तर रक्कम किती राहिली? 75. मग ही 75 रक्कम फक्त 10च्या नोटांपासून बनू शकणार नाही, बरोबर? कारण 10च्या नोटांपासून बनणारी रक्कम कशी असेल? 10 20 30 40 50 60 70 80 10च्या पट्टीमध्ये असेल ना. मग हे 75 10च्या पट्टीमध्ये आहे का? नाही. म्हणजे आपलं उत्तर हे पण होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आता आपण असं मानलं की 5 रुपयाच्या किती नोटा आहेत? 5 रुपयाच्या 8 नोटा आहेत. म्हणजे रक्कम किती झाली? 8 पंचे 40. मग त्यानंतर 135 मधून जर आपण 40 मायनस केलं बेटा तर किती येईल? 95. मला सांगा की 95 रक्कम सुद्धा आता 10च्या नोटांपासून बनेल का? नाही. 10च्या नोटांपासून बनणार नाही. म्हणजे 3 पर्याय कटले. म्हणजे एकच पर्याय उरला. कोणता? पर्याय नंबर 4. म्हणजे बेटा 5 रुपयाच्या नोटा किती असू शकतील? तर 15. पहा पडताळा. 15ला मी 5 न गुणतो. 15 5 75. पहा मग आता 5च्या नोटापासून किती रक्कम बनली? 15 5 75. मग 135 मधून 75 मायनस करा. हे 0 आणि 13तून 7 गेले 6. किती रुपये उरले? 60. आणि 60 रुपये रक्कम ही 60 रुपये रक्कम 10च्या 6 नोटापासून बनू शकते. म्हणून त्या ठिकाणी 5 रुपयाच्या नोटा किती असतील?
त्या ठिकाणी उत्तर किती येईल 15. मग तुम्ही म्हणाल 15 उत्तर फिक्स का नाही, तर आपलं उत्तर विषम संख्या असेल आणि तेही 27 पेक्षा लहान विषम संख्या असायला पाहिजे. मग 25 असू शकते, 15 असू शकते. ठीक आहे. मग 27 नाही, 12 नाही, 8 नाही, आपलं उत्तर असायला पाहिजे 15. पर्याय नंबर किती आहे 4. ठीक आहे. चला पुढं प्रश्न 10. प्रश्न क्रमांक 10. एका पिशवीत 1 रुपया 50 पैसे व 10 पैशांची काही नाणी आहेत. 1 रुपया व 50 पैशांच्या नाण्यांची संख्या प्रमाण 2:5, 50 पैसे व 10 पैशांच्या नाण्यांची संख्या प्रमाण 4:9 आहे. पिशवीमध्ये एकूण 1125 रुपये असतील तर पिशवीमध्ये 10 पैशाचे नाणे किती? पहा बेटा, आता प्रश्न काय म्हणतो, एका पिशवीत 1 रुपया 50 पैसे आणि 10 पैशाचे काही नाणे आहेत. 1 रुपया व 50 पैशांचे नाणे यांची संख्या प्रमाण किती आहे 2:5 आणि पुन्हा 50 पैसे आणि 10 पैसे यांच्या नाण्यांची संख्या प्रमाण आहे 4:9 आणि पिशवीमध्ये एकूण आहेत 1125 रुपये. विचारलं पिशवीमध्ये 10 पैशाचे नाणे किती? तर पहा, नाणे कोणकोणते आहेत आता? 1 रुपया 50 पैसे आणि 10 पैसे. आपण त्या 1 रुपयाला किती पैसे म्हणू? 100 पैशाचे नाणे, त्यानंतर 50 पैशाचे नाणे आणि त्यानंतर 10 पैशाचे नाणे. मला सांगा, 1 रुपयाचे नाणे म्हणजे 100 पैशाचे नाणे, 50 पैशाचे नाणे आणि 10 पैशाचे नाणे असे आहेत. मग 1 रुपयाचे नाणे आणि 50 पैशाचे नाणे यांचं संख्या प्रमाण किती आहे 2:5. मग 1 रुपयाचे नाणे आणि 50 पैशाचे नाणे यांचे संख्या प्रमाण आहे 2:5. त्यानंतर 50 पैशाचे नाणे आणि 10 पैशाचे नाणे यांचं संख्या प्रमाण आहे 4:9. ठीक आहे. चला आता या तिघांचा आपण एकत्रित संख्या प्रमाण काढू. तर काय करा, या 5ला कॉफी करा आणि इकडे या 4ला काय करा, कॉफी करा. बेचोक 8, त्यानंतर पाईनचोक 20 आणि त्यानंतर आहे 9 5 45. म्हणजे बेटा या तिघांचं एकत्रित संख्या प्रमाण किती झालं 8, 20, 45. ठीक आहे. मग आपल्याला विचारलं काय, तर त्या ठिकाणी 10 पैशाचे नाणे किती आहेत? पहा, 10 पैशाचे नाण्यांची संख्या आता कशी काढायची पहा. 10 पैशाचे नाणे किती? तर एकूण रक्कम किती आहे 1125 रुपये. त्या 1125 रुपयाला कशामध्ये करा, पैशात करा. ठीक आहे. आता मला सांगा, 100 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर किती आहे संख्या प्रमाण 8. म्हणजे 100 8 किती घेणार 800. 100 8 800. त्यानंतर 50 पैशाच्या नाण्यांचं संख्या प्रमाण किती आहे 20. म्हणजे 5 दुनी 10 आणि समोरचे 2 0. ठीक आहे. प्लस त्यानंतर 10 पैशाच्या नाण्यांचं संख्या प्रमाण किती आहे बेटा 45. 45 गुणिले 10 करा, किती येईल 450. आणि विचारलं काय, तर 10 पैशाची नाणी किती? मग सांगा पुन्हा 10 पैशाच्या नाण्यांचं गुणोत्तर किती आहे, संख्या प्रमाण किती आहे तर 45 आहे. ठीक आहे. इथे घ्या 45. चला आता हे सॉल्व्ह करा. 11 25 00 या सगळ्यांची बेरीज करा. हे किती होणार 1800. 1800 आणि 422, 2200 किती 50. 2200 50 या सगळ्यांची काय झाली बेरीज. त्यानंतर इकडे किती आहे 45. पहा, 45 एक 45, 45 5 225 आणि समोरचा एक 0. त्यानंतर हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. बेटा पुन्हा काय करा, या 5 वर भाग द्या. 5 दुनी 10 किती उरलं 1. पुन्हा 5 दुनी 10 2 उरले. 5 5 25 आणि समोरचा एक 0. म्हणजे किती आला पाहिजे 2250. 2250 जो की पर्याय नंबर आपल्याला 1 दिसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आमचा आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण आम्ही असेच आपल्यासाठी दररोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. धन्यवाद.